राज्य शासनाच्या मालकीची हक्काची महानंदा ही दूध डेअरी साठी एक शासकीय मोठी अशी ही संस्था या राज्य सरकारने NDDBला देऊन पुन्हा एकदा या सरकारने गुजरातच्या पुढे नतमस्तक झालेल्याचं दिसत आहे। पुन्हा एकदा यांनी गुजरात पुढे नाक रगडल्याची परिस्थिती निर्माण केली आहे। याचं कारण असं आहे की मागे आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक उद्योग आता गुजरातमध्ये गेले आणि आता हे सुद्धा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट यांना देऊन डेव्हलपमेंट बोर्डला देऊन याच्या मागे गुजरातच्या आनंद नावाच्या संस्थेला इनडायरेक्टली करार किंवा त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात या मुंबई शहरामध्ये दूध विक्री करायचा व्यवसाय सुरू करायचा असा इरादा दिसतोय। मुळात विषय असा आहे की मुंबईमध्ये 1 कोटी लिटर रोज दूध लागतो आणि राज्यभरातील विविध दूध संघाच्या माध्यमातून तो दूध इथे पुरवला जातो। महानंदा डेअरी ठीक आहे, नुकसान आहे, लॉसमध्ये आहे, या सगळ्या फायदा तोटा हे होत असतो। सरकारने या संदर्भात किमान याला मदत करण्याची आवश्यकता होती। आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली होती, परंतु गेली हे आत्ताचे 2 वर्ष आणि मागचे 5 वर्ष महानंदाकडे या सरकारने पूर्णतः डोळेझाक केलं। आज जर NDDBच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी जर संघाकडून दूध खरेदी करता अमूलचा दूध जर खरेदी केला तर या राज्यातील शेतकऱ्याचं कंबरडं मोडणार आहे असं मला दिसतंय। आणि म्हणून हे महानंदाची जी काही लोकप्रियता होती, जो एक ब्रँड होता, तोही संपुष्टात आणणार आणि साधारणतः 2000 कोटीची इतकी प्राईम लँड आणि तिथे असलेली संपूर्ण मशिनरी प्लांट हा संपूर्ण त्यांना ताब्यात देण्याचं औचित्य काय हे कळायला मार्ग नाही। सरकारचा उद्देश काही असला तरी या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याचा कंबरडं मोडणारा निर्णय भविष्यात होऊ शकतो आणि हा दूध उत्पादक शेतकरी उद्या उद्ध्वस्तही होऊ शकतो। ही सर्व परिस्थिती या राज्यावर येऊ शकते, कारण आताच आपण सगळ्यांनी पाहिलंय की दुधाचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात घसरले। 5 रुपये लिटर अनुदान म्हणून घोषित केला गेला, तो अद्याप दिला गेला नाही, तो कागदावरच आहे आणि ते घोषणा करून त्याची पूर्तता होताना आता आम्हाला दिसत नाही। म्हणून NDDBकडे चालवण्यासाठी हा जो प्रकल्प दिला गेला महानंदा, याचा उद्देशच हा आहे की या पूर्ण सहकार क्षेत्रावर जे दूध संघ आहेत किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे यांच्यावर अंकुशही आणायचा त्यामागचा उद्देश आहे। आणि गुजरातच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा सुद्धा इरादा या माध्यमातून या निष्क्रिय सरकारचा दिसतो आहे। म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही हा केलेला करार रद्द करा। महानंदाला आवश्यकता असेल तर 200-400 कोटी रुपये पुन्हा द्या आणि ही एक महानंदाचा ब्रँड आहे, लोकांचा विश्वास आहे या ब्रँडवर। 1 कोटी लिटर रोज दूध या ठिकाणी लोकांना पुरवठा केला जातो, त्यातील मोठा वाटा महानंदाचा अनेक वर्ष राहिला आहे। आणि अशा स्थितीमध्ये आता एक सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका पण पेंडिंग आहे की दूध खरेदी करायला साठी त्यांना त्याच्या
एरिया ठरवून दिला आहे किंवा त्याच्या सीमा ठरवून दिलेल्या आहे. कुठल्याही राज्याचं दूध कोणालाही खरेदी करता येत नाही, त्याला परवानगीच घ्यावी लागते. ती याचिका आत्ता पेंडिंग आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर NDDBकडे ही संपूर्ण यंत्रणा दिली, संपूर्ण मालमत्ता दिली, तर उद्या त्यांना मात्र कुठलंही बंधन राहणार नाही. ते गुजरातमधूनही दूध आणतील आणि इथे प्रोसेसिंग करून पॅकिंग करून विकतील. आणि आमच्या शेतकऱ्यांचे पूर्वीच पडलेले जे दर आहेत दुधाचे, त्यामुळे तो संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मात्र नव्यानं पुन्हा संकट उभं ठाकेल. ही परिस्थिती या दुर्दैवी निर्णयामुळे होणार आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. पण आताच जी कॅबिनेट बैठक झाली त्याच्यामध्ये 5 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय झालेला आहे. हो, आता कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, घोषणा झाली, सप्लिमेंटरीमध्ये झाल्या 55,000 कोटीच्या झाल्या. पण तुम्ही 20 तारखेला अधिवेशन संपलं, 14 दिवस झाले. एक दुधाचा शेतकरी किती दिवस तग धरेल? इतका उशीर का लागतो? ज्यावेळेस अधिवेशन सुरू असतो त्यावेळी घोषणा केल्यानंतर त्यावेळेस सुद्धा कॅबिनेट सुरू असतात. त्या आठवड्याची कॅबिनेट होते, तिथेच तो निर्णय का घेतला नाही? इतका वेळ का बघितला? वाट का बघायला लावली शेतकऱ्यांना? म्हणजे संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झाल्यावर काय मदत देणार आहात? हा खरा प्रश्न येतो. अजूनही मिळालं नाही आणि दुधाचे दर इतके घसरलेले आहेत. अशा स्थितीमध्ये पुन्हा नव्यानं हे संकट आहे. जर उद्या अमूलचा दूध आला महाराष्ट्रात, तर इथल्या दूध संघांनी, दूध उत्पादकांनी, शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांच्याकडे कोण बघणार? हा खरा प्रश्न येतो. मराठा आरक्षणासाठी 3 पातळीवरती सरकारने काम सुरू केले आणि महसूल यंत्रणेला सुट्ट्या रद्द करून सांगितले की त्यांनी सर्वेक्षण करावं लवकरात लवकर. कशा पद्धतीने बघताय, कारण की मराठा आरक्षणासाठी खूपच अग्रेसिव्ह अशी भूमिका सरकारने घेतली. असे गायकवाड घाई केली, गडबड केली, तर गायकवाडचं जे झालं तेच आत्ता पुन्हा नव्यानं होईल. शुक्करींचाही तसंच होणार, गायकवाडचं झालं तेच. गायकवाडांचा अहवाल आला, टिकला कुठे तुम्ही सिद्ध करू शकलात? म्हणून घाई गडबडीने निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घ्यायचा, पुन्हा मतं घ्यायची आणि मतं घेऊन सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करायसाठी हा सगळा उद्योग चाललेला आहे. पण काही ठोस आणि टिकेल असं यातून निष्पन्न होईल या सरकारच्या घिसाळघाईमुळे, असं मला वाटत नाही. परंतु वारंवार आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आदेश दिलेले की नोंदी तपासा. कमी नोंदी आढळल्या की जरांगे नाराजी व्यक्त करतात, त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा तपास करायला सांगतात. कसं बघता या सगळ्याकडे? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे, जरांगेचं आंदोलन झालं, लाठीचार्ज झाला. जरांगेच्या त्या लाठीचार्जनंतर जरांगे मराठा समाजाच्या पुढे एक मसीहा म्हणून उभे ठाकले. त्यांना या सगळ्या घटनेमागे कोण आहे? कशामुळे झालं? का लाठीमार केला? तुमचा उद्देश काय होता? आता त्या जरांगेंच्या माध्यमातून, पाटलांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटला आहे. त्याच्यापुढे जर सरकार घुटणे टेकत असेल तर सरकारची कमजोरीच आहे ती. घटने टेकावं की नाही हा तर सरकारचा प्रयत्न आहे, कारण तुम्ही त्याला आश्वासन दिला होता. तुम्हाला द्यायचं नव्हतं का द्यायचं होतं तर अभ्यासांती बोलायला पाहिजे होता. वेग बोलून तुम्ही वेळ मारून का नेलात? हा खरा प्रश्न उपस्थित होतो. तुम्हाला जर हे सगळं टिकणारं आरक्षण द्यायचं होतं तर तुम्ही सांगायला पाहिजे होता. एक वेळा मुदत दिली, दुसऱ्यांदा मुदत वाढवून दिली, तिसऱ्यांदा, आणि ते अल्टिमेट देत राहिले. त्यांच्या अल्टिमेटमला तुम्ही उत्तर देत राहिलात आणि तारीख वाढवून घेत राहिली. आता तुम्हाला देता येतं का? वडेट्टीवार साहेब, महायुतीमधील एक मंत्री अब्दुल सत्तार ज्याप्रमाणे भाष्य वापरतात, काल 2 दिवसापूर्वी त्याची जी क्लिप व्हायरल झाली, एकंदरीत महायुतीमधील मंत्री अशा प्रकारची भाषा वापरणं कितपत योग्य आहे? त्यांनी जाहीर माफी मागितली आहे ना. हा अजेंडा कदाचित महायुतीचा असेल. एखाद्या मंत्र्याला मोकाट वाटेल ते बोलायला, भुकायला सोडून दिलं असणार. आता हीच संस्कृती आम्ही आता या सरकारची चांगले संस्कार बघतोय. काय उत्तम संस्कार महाराष्ट्राला देणारे मंत्री या सरकारने दिलेले आहे. एका आई वडिलांची वर शिवे घाला, घाणेरड्या शिव्या घाला, पोलिसांना म्हणा, जनतेला हाणा, ते ढुंगण फुटतपर्यंत हाणा. म्हणजे ही मस्ती, सत्तेची गरमी, निरंकुशपणा, त्याच्यावर कोणाचंही अंकुश नाही. आणि ही सगळी प्रवृत्ती
मला वाटतं की गुंडाला लाजवेल, गुंडही एकदा अशी भाषा वापरणार नाही. तो आई बहिणीच्या शिवाय देईल, पण त्या खालच्या दरावर, इतक्या खालच्या स्तरावर बोलेल किंवा जाहीर बोलेल, माईकवर बोलेल. तर मला वाटतं शिंदे, फडणवीस आणि आता का बारामतीकर यांचे संस्कार कसे आहेत किंवा सरकारचे मंत्री कसे वागले तरी त्यांच्यावर यांचा अंकुश नाही, हे आता सिद्ध झालं आहे. अशा मंत्र्यांना तर 1 मिनिटही ठेवायला नाही पाहिजे. ही भाषा अरेरावीची आणि मस्तीची, आम्हाला तर वाटतं की अशा प्रवृत्तीच्या मंत्र्यांना लाद घालून घालायला पाहिजे, हाणायला पाहिजेत. ते कमी आहे हा शब्द, त्याच्यापेक्षा अधिक बोललो असतो, पण माझ्या संस्कृतीमध्ये ते बसत नाही. हिंदी बाद में राम बहुजन होते, राम क्षत्रिय होते, हे मला माहित आहे. क्षत्रिय लढणारे असतात, राम हे क्षत्रिय होते. हे राम काही आता मी बोलत नाही त्यात, बाकी लढणारे होते. हातात धनुष्य होता, तीर कमान होता, आणि त्यावेळेस शिकार तर मात्र नक्की व्हायची. आता मला त्याच्या पुढचं माहित नाही, ते कदाचित आवडणार नाही. आवड साहेबांचे वक्तव्य केले ते मला इतिहासात असं हे आहे, पण तुम्ही समर्थन करता का अशा पद्धतीनं? त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यांनी खेद व्यक्त केलाय, पण इतिहासामध्ये जे आहे ते मी खरं सांगतो असं त्यांनी म्हटलं. असे वादादित मुद्दे आत्ताच्या ह्याच्यात विकासाला सोडून हे अधिक होतात. आत्ता इकडे विकासच्या नावानं तुम्ही मतं मागू शकत नाही, आणि धार्मिक भावना एवढ्या शिखरावर नेऊन ठेवल्या की त्याचा काही शब्द उलटा सुलटा झाला की ते हाणायला मोकळे होतात. आणि हे सगळी परिस्थिती राज्याच्या विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी, खरं तर राजकारणात धर्मात राजकारण हे असावं की नसावं याच्यावर खूप डिबेट झाले. अलीकडे मात्र धर्मात ठासून राजकारण आणलं जातं आणि राजकारणात धर्म ठासून आणला जातो आहे. प्रभू रामचंद्राच्या संदर्भात जे तुलसी रामायण वाचले असतील, जे वाल्मिकी रामायण वाचले असतील, त्यामध्ये अनेक उल्लेख आहेत. आता बोलणं चूक आहे एवढाच त्याचा अर्थ आहे. शिवडीला 500 रुपये, 4 व्हीलरला लाईट व्हेकलला 500, 250 कमी केले जातात. हां, नाही आता हे झाले ते शिवडी ते काय आपला नावाशिवा हा आता मोठ्या लोकांसाठीच आहे. त्याच्यासाठी ते बांधायचं आणि पाठ थोपटून घ्यायची आणि लोकांना लुटत राहायचं. सगळ्या टोल नाक्यावर लुटत चालली आहे. हा नवीन लुटीचा मार्ग आता नवीन बांधला गेला आहे सामान्य माणसाला वेठी धरण्यासाठी. म्हणजे मोठ्या माणसाने तिकडे त्या रस्त्याचा वापर करावा आणि गरिबांनी किंवा सामान्य माणसांनी जाऊच नाही. बसचा मला वाटते 1600 रुपये घेतले, तर त्याचा बोजा प्रत्येक पॅसेंजरवर 50 रुपये पडणार आहे. हे सगळं विकास आहे की जनतेला लुटीचा नवा धंदा आहे, हा खरा प्रश्न या टोलवाढीवरून लावलेल्या कराच्या माध्यमातून दिसतो. मुंबईच्या अधिवेशनामध्ये मी अब्दुल सत्तारबद्दल आम्ही प्रश्न विचारला होता मुख्यमंत्र्यांना. त्याला मुख्यमंत्री असं म्हणाले की मी तपासून कारवाई करतो. अजून किती वेळ तपासणार आणि अजून अशी कारवाई? मुख्यमंत्र्यांची मजबुरी आहे. ते सत्तारांना काही धक्का लागू देणार नाही. त्यांना पूर्णतः मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि वाचवून ठेवत आहेत. त्यांना तो मोहरा फार महत्त्वाचा वाटतो आहे, म्हणून त्याला ते पाठीशी घालत असावे. 15 वर्ष सत्ता भोगल्यानंतर सुद्धा पक्ष सोडून जातात असं गिरीश महाजन यांनी काही वेळापूर्वी म्हटलेलं होतं. काय वाटतं नेमकं कुणाकडे? असं आहे, गिरीश महाजनांना सांगा की देशातील सत्ता गेली, ईडी आणि सीबीआय बाजूला करा, कोण कोणत्या पक्षात जातो हे तुम्हाला महिनाभरात कळेल. एवढंच माझं त्यांना उत्तर आहे. सर, तुम्ही अंगणवाडी सेविकांची भेट घेतली थोड्या मार्गात माहिती. आज त्यांची बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत. मात्र दुसरीकडे त्यांना सकाळी नोटीस देखील देण्यात आली आहे की कामावर रुजू झाला नाही तर कामावरून काढून टाकू. नाही, नोटीस दिलं नाही. 51 अंगणवाडी सेविकांना काढून टाकलंय.
त्या अंगणवाडी सेविकांचे कुलूप तोडून त्या अंगणवाडींचा ताबा घेण्याचं कामही सुरू झालं आहे. हा आदेशच सरकारने काढलेला आहे. त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस सगळ्या अंगणवाडी सेविकांना देण्याचं काम सपाट्याने सुरू आहे. काय आहे, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना चर्चेला बोलवून मार्ग काढायला पाहिजे. तुम्हाला द्यायचा आहे की नाही द्यायचा हा नंतरचा विषय आहे, पण चर्चाच करायची नाही आणि हुकुमशहासारखं वागायचं, सत्तेची रग अंगात घेऊन वागायचं आणि त्या सर्व शांततेच्या मार्गानं आंदोलन करणं हा संविधानिक हक्क आहे. तो हक्क कसा डावलू शकता? आणि तर आंदोलन केलं म्हणून काढून टाकायची जर भूमिका असेल तर ही निषेधार्ह आहे. आणि त्या बिचाऱ्या ग्रामीण भागामध्ये कोरोनासारख्या संकटामध्ये ग्रामीण भागात काम केलं, आत्ताही काम करत आहेत. आणि त्या लहान लहान मुलांचे आई स्वतःच्या लहान मुलाचं ढुंगून दूध देत नाही आजच्या आधुनिकाच्या, पण ती अंगणवाडी मदतनीस लहान लहान मुलांचं ढुंगण साफ करून देते, घाण स्वच्छ करते, इतकं ती काम करते. आणि त्याला जर मानधन तुटपुंज मानधन आहे, त्या सेविकेला तुटपुंज मानधन आहे, ते वाढवून देण्यासाठी तुम्हाला कष्ट का पडतात? नाहीतरी तिजोरीची लूट चालली आहे. आता तर मला माहिती झाली की 1.5 कोटी साड्या हे सरकार वाटणार आहे आता यांना, आणि ते प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला आहे वस्त्रोद्योग मला वाटतं विभागाकडे. आणि त्यामध्ये BPLच्या महिलांना निवडणुकीच्या तोंडावर साडी देऊन नाकर्तेपणा लपवण्यासाठी मतं मागण्याचा नवा धंदा महाराष्ट्रात आता लवकरच सुरू होत आहे. तर असं काही चाललं आहे की लुटून तिजोरी साफ झाली, लोक मतं देत नाहीत आणि एकामेकाचे तिरकुटांचं सरकार रोज नवीन नवीन उद्योग या राज्यामध्ये करत आहेत. म्हणजे राज्यात बकास करण्याचं काम सुरू आहे. तर लोक उद्या हाणतील म्हणून किमान बहिणीला साडी तरी देऊन मतं मिळवता येईल का, हा केविलवाना प्रयत्न आता तोही सुरू होत आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की हे सगळे प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये राज्य साफ करण्याचं काम सुरू झालं आहे. आणि अशा स्थितीत यांना लोकांची मतं घेत असताना विकास सांगून होत नाही, तर विकास म्हणजे शासन आपल्या दारीसारखे उपक्रम राबवावे लागतात. केंद्र सरकारच्या त्या विकास संकल्प यात्रा करावी लागते आणि त्याला लोक विरोध करतात. हे सगळी सांगायची काय, तुम्ही केलं असतं तर दिसलं असतं. केंद्राने 9 वर्ष काही केलं नाही आणि त्यामुळे त्यांना आता प्रभू रामचंद्राच्या नावाने मतं मागायची पाळी आली आणि ह्यांना आता साडी वाटायची पाळी आली. बरं आहे, उद्या साडी घालायची स्वतःला वेळ येऊ नये म्हणून महिलांना साडी देण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे. 2004-2005 पर्यंतचे जे शासकीय सेवेमध्ये रुजू झाले त्यांना पेन्शन लागू करण्याची घोषणा आता झाली आणि त्यांच्यावर जे क्लार्क आहे त्यांना 5,000 रुपये ठोक भत्ता तो सुद्धा जाहीर केला. पेन्शन मिळालं लागू झाली. आत्ता काय कॅबिनेटच्या निर्णयाची मला माहिती नाही, कॅबिनेटमध्ये कदाचित निर्णय झाला असेल तर आनंद आहे. त्यांची खूप वर्षापासूनची दिवसापासूनची मागणी होती. आता कॅबिनेटमध्ये नेमका काय निर्णय झाला की ज्या जुन्या लोकांना जी पेन्शन मिळत होती तीच 2005 पासून ज्या लोकांना नोकरीमध्ये सामावून घेतलं होतं किंवा नोकरीवर कार्यरत होती त्यांना ती पेन्शन जशी तशी लागू झाली. काय एक ठोक रक्कम देण्याचा निर्णय झाला आहे याची सगळी माहिती घेऊ. पण त्यांना जर हे द्यायचा निर्णय झाला असेल तर मात्र निश्चित पेन्शनचा निर्णय हा चांगला निर्णय आहे आणि आम्ही त्याच्यामागे सातत्यानं लागून होतो. आमची मागणी सातत्यानं होती. राज्यभरामध्ये संपूर्ण जे आंदोलन उभं झालं होतं त्या आंदोलनाच्या पाठीमागे विरोधक म्हणून एक सशक्तपणे आम्ही उभे होतो आणि त्यांना त्या सर्व कर्मचाऱ्यांचं यश आहे आणि मी तेही मानतो की विरोधकांचंही यश आहे की आमच्याही रेट्याला सरकार झुकलं आणि हे लागू केलेलं आहे. सर हिंदी हाँ बोलिए सर, राम मंदिर पे पॉलिटिक्स चल रही है जहाँ पे जितेंद्र आव्हाड जी का सबसे बड़ा बयान आया है कि राम जो है वो बहुजन समाज के थे और वो मांस खाते थे, तो आप इसको किस तरह से? नहीं, राम बहुजन समाज के थे, ये बात सच है. राम क्षत्रिय थे, प्रभु रामचंद्र जी, कृष्ण यादव वो भी थे, सब हमारे ओबीसी थे. अब ओबीसीओं को मंदिर में रखकर पूजा जा रहा है तो हमें बहुत इससे खुशी और आनंद, और ये भगवान थे हमारे भगवान को सब पूरा मानता है हिंदुस्तान, तो इससे बड़ी खुशी की बात क्या हो सकती है. सवाल यही आता है कि वो मांस खाते क्या नहीं खाते थे, इसके बारे में मेरी स्टडी नहीं है. पर आप तुलसी रामायण
छोड़कर आप अगर वाल्मीकि रामायण पढ़ोगे तो आपको उसका उत्तर मिल जाएगा। सर एक और चीज सामने आई है जहाँ पे और ये बवाल करने वालों ने वाल्मीकि रामायण पढ़ना चाहिए तो जितेंद्र का सवाल का उत्तर वो कभी दे पाएंगे। सर लोकसभा के इलेक्शंस आ रहे हैं जहाँ पे इंडिया अलायंस के ऊपर अभी फिलहाल कांग्रेस के ऊपर बहुत सारी बातें सामने आ रही है, जहाँ पे कांग्रेस जो है वो रीजनल पार्टियों के साथ जैसे शिवसेना के साथ कोऑपरेट नहीं कर रहे हैं सीट शेयरिंग्स को लेके, और कांग्रेस सिंबल्स डिक्लेयर अभी तक हुआ नहीं इंडिया अलायंस से, तो कांग्रेस अभी तक कोई कोऑपरेट नहीं कर रहा है इंडिया अलायंस में, ये बात अभी सामने आई है। तो बिल्कुल ये सब झूठ है। इंडिया अलायंस में जितने भी अलायंस पार्टनर है उनके साथ में चर्चा हमारी जारी है। आज भी हमारी पार्टी की हाईकमान की मीटिंग शुरू है, किन किन पार्टियों को साथ में लेना है और कौन पार्टी साथ में आना चाहती है उसके बारे में भी चर्चा चल रही है। विशेष रूप से ये जो आज की एक तानाशाही सरकार है उसके खिलाफ में जो जो भी पार्टी खड़ी है वो सब पार्टियों को साथ में लाने का हमारा प्रयास है। हम लाने की कोशिश कर रहे हैं और उनके साथ में हम तालमेल करके आगे का चुनाव लड़ेंगे। मुझे इसमें कोई दिक्कत नहीं आती सीट शेयरिंग को लेकर। ये सब मीडिया में जो चल रहा है ये सब गलत है, झूठ है। सच्चाई ये है कि अभी चर्चा की फेरी शुरू हो चुकी है और ये 2 4 5 फेर ये चर्चा का ये चलते रहेगा। इसके बाद में हम लोग अंतिम डिसीजन तक आएंगे और मुझे नहीं लगता कि कोई दिक्कत होगी। अब लोग हमारा क्या होगा, इससे महायुति का क्या होगा। जो बड़े कॉलर टाइट करके गए थे तो उनका कॉलर निकाल कर उनको हाफ बंडी कब पहननी पड़ेगी वही हम लोग देख रहे हैं, उनके हिस्से में क्या आएगा। अब जो बड़े बैठकर हो सकता है कि उनको बड़े बड़ी गाड़ियों में बिठा कर ले गए, आते वक्त उनकी ये स्थिति न हो कि गाड़ी के टायर फटा हो और खुद को ही धक्का मारते हुए गाड़ी को निकालना पड़े। सर कांग्रेस एक नेशनल पार्टी है जहाँ पे जिसका स्प्लिट नहीं हुआ है, तो 2024 के लोकसभा इलेक्शंस में कांग्रेस का विजन क्या है महाराष्ट्र में, कितने सीट्स तक वो अपना देखते हैं कि इतने सीट्स वो लेके आ सकती है, इतने सीट्स आप डिमांड कर सकते हो? नहीं देखिए, महाराष्ट्र में तो पूरा माहौल जो है महाविकास आघाड़ी के फेवर में, सर्वे भी दिख रहे। हम सर्वे पे भी ज़्यादा 100% विश्वास करके नहीं चल रहे। हम खुद भी लोगों में जाकर हमारे भी खुद के एजेंसियां काम कर रही है। हम कभी कम से कम 40 सीटें हमारी महाविकास आघाड़ी महाराष्ट्र से जीतेगी, ये पूरा प्लानिंग है। हम सबको लेकर चलेंगे, चाहे CPM हो, प्रकाश आंबेडकर साहब की वंचित आघाड़ी हो, शिवसेना हो, उद्धव जी की, पवार साहब की राष्ट्रवादी हो और हमारी और कोई आने वाले, हम उनसे भी बात कर रहे हैं। सबसे मिलकर, चाहे हमारे नेता राहुल जी का स्पष्ट रूप से कहना है कि जो भी अलायंस में पार्टनर आना चाहते हैं, जिनकी कैपेसिटी जो है 2-5% के 4% वोट की भी है, उनको सबको लेकर एक ताकत से मोट बांधने का काम करो, ऐसा उनका निर्देश भी मिला है और उस दिशा में हम लोग काम कर रहे हैं। करेक्शन करना चाहूँगा, आपने भी कहा कि राम बहुजन भी थे, क्षत्रिय भी थे। जहाँ तक मेरी जानकारी क्षत्रिय ये जात नहीं होती है, लड़ने वालों को क्षत्रिय कहते हैं। आपको थोड़ा सा दुरुस्त मैं करता हूँ। उनकी काउंटिंग बहुजन में नहीं होती है। हाँ मेरा कहना ये है। नहीं, देखो उच्च वर्णीय तो नहीं थे हम लोग उनको OBC मानते हैं। चलो सर, जागा वाटपाच्या बाबतीत सांगा की काँग्रेसच्या इंटरनल बैठका झालेल्या आहेत. सुप्रिया सुळे म्हणतात की फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात आहे, काही दिवसातच आम्ही जाहीर करू. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही मुख्य पार्टींकडे बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांची ताकद कशी जोखायची असा प्रश्न आहे. काँग्रेसचं अनुमान काय, किती सीट्स जिंकून येतील महाविकास आघाडीचे? असे कोणाची ताकद कमी, कोणाची ताकद जास्त, यामध्ये तुम्ही आम्हाला गुरफडून ठेवू नका. आम्ही मेरिटवर निवडणूक करू, मेरिटवर आमची सीट शेअरिंग होईल आणि मेरिटवर आमचं वाटप होईल आणि आम्ही मेरिटवरच जिंकून येऊ. सगळ्या दृष्टीनं आम्ही मेरिट बघू आणि मेरिटवरच राहू, एवढा तुम्हाला विश्वास. थँक्यू. 40 जागा, किमान 48 पैकी 40 जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे आणि ते आम्ही यावेळेस, आम्हाला तशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात आहे. कोणत्याही माणसाला हे फाडोफोडीचं राजकारण, पक्ष फोडाफोडी करून सत्ता मिळवणं
आणि सत्तेतून मलिदा खाणं हे कोणत्याही माणसाला पचत नाही आहे, कोणत्याही माणसाला हे आवडत नाही आहे. महाराष्ट्रातील माणूस या तिघाडीचा बदला घेण्यासाठी हातात मतदान रूपी शस्त्र घेऊन उभा आहे आणि त्या योग्य वेळेस या रावणांचा लक्ष करून यांना संपवल्याशिवाय राहणार नाही, हा हमारा विश्वास है. महानंदा के बारे में जो निर्णय राज्य सरकार ने लिया था, महानंदा एक फेमस ब्रांड था जो मिल्क में पैकिंग करके प्रोसेसिंग करके काम करता था और मुंबई में करीबन 1 करोड़ लीटर तक इसकी डिमांड है दूध की. इस स्थिति में आज जो निर्णय लिया गया वो निर्णय इस राज्य के किसानों के हित में नहीं है. दूध संघ जो है कोऑपरेटिव सेक्टर में काम करने वाले, उसको भी बर्बाद करने का निर्णय है. अगर आज के तारीख में दूध को भाव भी नहीं मिल रहा है, जो रेट मिलना चाहिए, जो दाम मिलना चाहिए वो भी नहीं मिल रहा है और इससे किसान दूध तकलीफ में लड़ रहा है. ऐसे स्थिति में ये एनडीडीबी को देकर, नेशनल डेयरी डेवलपमेंट बोर्ड को देकर कल अगर उन्होंने निर्णय लिया तो और गुजरात से अगर ये दूध लाने की कोशिश की तो महाराष्ट्र के किसानों में बहुत बड़ा नुकसान को सामने जाना पड़ेगा. इससे भी बढ़कर ये सरकार जो है ऐसे निर्णय लेकर गुजरात के सामने अपना झुकने का जो सिलसिला है वो जारी रख रही है. ये सरकार महाराष्ट्र के लिए नहीं चल रही, ये सरकार गुजरात के हित के लिए चला रहे, ये मेरा स्पष्ट आरोप है. मराठी में कहा कि फिलहाल जो महाराष्ट्र देश में धर्म में राजनीति और राजनीति में धर्म को शामिल किया जा रहा है, कुछ नए धंधे स्टार्ट किए हैं बीजेपी और यहाँ पर साड़ी बांटने का. ये कौन लोग हैं? कौन लोग है बोले तो सत्ताधारी लोग हैं. साड़ी कौन बांटेगा अभी सरकार के पैसे से? सत्ता सरकार ही बांटेगी ना. अब वोट मिलेगा नहीं करके नया कार्य चालू कर रहे वो. उन्होंने प्रस्ताव भी भेजा है, हमारी मालूमात है, ये सच है. 1.5 करोड़ साड़ी लेकर महिलाओं को बांटने का और उसके बदले में वोट मांगने का. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.